मुरबाडला रस्ता जातो आणि इथून मुरबाड 2 किलोमीटर. हा दानिवली फाटा आहे, इथून 7 किलोमीटरवर आहे आपली साईट. पंढरपूर म्हणतात त्या देवळाला. मोबाईल घे ना. चल जाऊ दे. हाय टेन्शन लाईन आहे, इथपासून साईडपर्यंत आपण लाईन नेलेली आहे. फक्त आपल्या साईडसाठी येते हाय टेन्शन लाईन. एक मिनिट. होल्ड इट. त्या साईडला जातो. अच्छा, पायवाट आहे का? नाही, हा रेग्युलर ग्रामपंचायतीचा रस्ता. ओके चल. आणि पूर्ण पण एक वाघेवली मधनं रस्ता जातो आतमध्ये. दोन्ही रस्ते साईडला मिळतात आपल्याला. आत्ता पण वाघेवलीतून जातो. आता आपण टुवर्ड्स वाघेवली चाललोय. आणि हा रस्ता शिरगाव ग्रामपंचायतीचा आहे. आणि हे आत्ताचं जे समोर दिसतंय हिरवं,
हां. ते काकडीचं प्लांटेशन आहे इथे राईटला आहे. अच्छा, आणि हे हाय टेन्शन हीच हां. तीच आहे का ही साईडला? तेच आहे. ते आपण आपल्या खर्चाने तयार करू. हे करू शकतो तो. हे संपूर्ण काकडीचं क्षेत्र आहे आणि पूर्ण शिरगावमधले शेतकरी काकडी आणि भात ही दोन मुख्य पिकं घेतात. आणि काकडी इथली खूप चवीला सुंदर असते, चांगली असते. आणि याच्यासाठी खास कानपूरहून बरेच व्यापारी येतात. ते जागेवर खरेदी करतात, चांगला भाव देतात. लोकल मार्केटपेक्षा म्हणजे लोकल घाऊक व्यापारापेक्षा ते 2 रुपये जास्त भाव देतात त्याला. काही नाही, पंचायत काय द्या. कसं जाणार रे? गावासाठी इथल्या आदिवासी पाडा आहे हा. त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर आपल्यामुळेच मिळाला पण त्यांना. आणि हा रस्ता परत साईडला जातो आपल्या पुढे. आपल्यासाठी वेगळा एक्सक्लुझिव्हली आपल्यासाठी एक ट्रान्सफॉर्मर आहे 63 kVA. हा रस्ता आपण विकत घेतलाय, तर बांधण्याचं काम सुरू करायचं. टोटल 25 फुटी रस्ता आहे. आता तात्पुरतं गाडी पुरता तो मळला गेलाय. समोर जे पोल्स आहेत तिथपर्यंत गेले लाईन पुढे. वाळा आहे का? वाळा आहे. चल. बोल ना. समोरनं जो रस्ता येतोय तो शिरगाव वाघिवलीमधनं येतोय आणि तिथपासून ती हाय टेन्शन लाईन घेतली आपण शिरगावपासून. आणि हा 63 kVAचा एक्सक्लुझिव्ह आपल्यासाठी ट्रान्सफॉर्मर आहे आपल्या साईटसाठी. आणि लेफ्टला जी आहे ती आपली पहिली बोरवेल आहे इथे. आणि या 2 पाण्याच्या टाक्या आहेत, 10,000 लिटर आहे. 2 जनरेटर्स पण आहेत तिथे. हे छोटं सर्वंट्स आपण त्याला हे म्हणू शकू हाऊस. देन समोर दिसतोय तो वाळा आहे, तो हार्वेस्टिंगला ड्यू आहे. आता ही थोडीशी जी जमीन ओपन दिसते तिथला वाळा आपण हार्वेस्टिंग केलेला आहे त्याचा. समोर दिसतोय त्याचा हार्वेस्टिंग ड्यू आहे. आणि थोडंसं त्याच्या पुढे जर बघितलं तर थोडं पुढे ज्या दिसत आहेत त्या लो टेन्शनच्या लाईन आहेत. आणि त्या पुढे आपल्या पुढच्या बोरवेल्सपर्यंत आपण नेलेले आहेत.
जरा या इकडे जरा. फोटोग्राफ्स इथे घेतोय का? हा धरणाला जातो काय? हा, एक बंधारा आहे पुढे, तिथे जातो. उतारलो तिथून आपली जमीन लागली, हम्म. तिथून लागलं फॉरेस्ट. हा इथे एक नॅचरल स्पॉट असा तयार झाला आहे की समजा आपण इथे जर बांध टाकला 2 मीटरचा, तर इथे पूर्णपणे मागे एवढं पाणी अडेल. पावसाळ्यात जबरदस्त पाणी असतं इथे आणि एक मोठा तलाव निर्माण होईल. वरनं येणारं पाणी पण भरपूर असतं आणि पावसाळ्यात इथे एक मोठा तलाव होऊ शकतो इथे जर बांध टाकू शकलो आपण तर. काळू नदी आहे. पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतं. नदी काठी येतात. आता एक मोरे लागते. मोराई हा मोरे. म्हणजे कुठे? तुम्ही आल्यानंतर फार्म हाऊस, पोल्ट्री फार्म हाऊस सोडला बघा, हा. त्याच्या पुढचा गाव तो मोरे. तो फोटो वगैरे लागले बघा मोठे. हे डायल्यूट करून द्यायला लागतं, अदरवाईज झाड लगेच जळतं हीटमुळे. हे काही साग लावलेत.